हाय फ्रेंड, पुन्हा तुमचं माझ्या या द्वारका इंग्लिश स्पोकन अँड ग्रामर या चॅनलवर सहस्त्र स्वागत. आज मी तुम्हाला आज्ञार्थी वाक्याचे नकारार्थी म्हणजे इम्पेरेटिव्ह टू निगेटिव्ह कसं करतात अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत ओरली सांगणार आहे. शांततेने बघा, नाही समजलं पुन्हा पुन्हा बघा, म्हणजे तुम्हाला ते अंडरस्टँड होईल. कारण अशा प्रकारचे वाक्य बऱ्याच वेळा इंटरव्ह्यूला परीक्षेमध्ये तर येतातच, कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये असतातच, पण इंटरव्ह्यूच्या वेळेला ज्यावेळेला आपण इंटरव्ह्यूला फेस करतो अशा प्रकारचे एक्झाम्पल त्या ठिकाणी विचारले जातात. तर काळजीपूर्वक बघा आणि सुरू करण्याआधी, लेक्चर सुरू करण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर तुम्ही यापूर्वी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा प्रकारचे पुढील व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर बघा, आज आपण या ठिकाणी आज्ञार्थी वाक्याचे नकारार्थी कसे करतात. आपण नकारार्थी तर करतो, आज्ञार्थी वाक्यही करतो, पण आज्ञार्थीचे नकारार्थी इम्पेरेटिव्हचे निगेटिव्ह कसे करतात त्यासाठी माझे स्वतःचे काही नियम्स आहे, मी स्वतः बनवलेले. कारण लवकरच माझं पुस्तक या ठिकाणी पब्लिश करण्याची माझी इच्छा आहे आणि होईल असं मला वाटतं, होणारच. तर बघा, या ठिकाणी पहिला नियम जो मी रेग्युलर सांगतो, दिलेलं वाक्य आधी काळजीपूर्वक वाचा, व्यवस्थित वाचायचं. हे कोणत्या प्रकारचं आहे, इज इट इम्पेरेटिव्ह ऑर नॉट. ते वाचल्यानंतर जेव्हा असं वाटते की इम्पेरेटिव्हचं निगेटिव्ह आहे, कारण परीक्षेमध्ये फक्त निगेटिव्ह असे प्रश्न आहेत, तर तुम्हाला ओळखता यायला पाहिजे की कोणत्या प्रकाराचं आहे, खरंच इम्पेरेटिव्हचं आहे की साधं निगेटिव्ह आहे की निगेटिव्हचा दुसरा कोणता प्रकार आहे. तर वाक्य तुमच्या लक्षात आलं की हे इम्पेरेटिव्ह निगेटिव्ह आहे, तर त्या ठिकाणी असा दुसरा नियम की वाक्य ज्यावेळेला इम्पेरेटिव्ह निगेटिव्ह असते त्यावेळेला उत्तराच्या सुरुवातीला डोंट या शब्दाने सुरुवात करायची. कोणत्या शब्दाने? डोंट, DONT, डोंट या शब्दाने सुरुवात करा. नंतर जे वाक्य दिलेलं असते त्या शब्दाचं विरुद्ध शब्द घ्या, म्हणजे जे क्रियापद दिलेलं असते त्याचं विरुद्ध फॉर्म त्या ठिकाणी घ्यायचं आणि राहिलेलं वाक्य जसं तसले शेवटी पुनरावृत्त द्यायचा. हे तुम्हाला मी नियमानुसार सांगितलं. आता आपण एखादे एक्झाम्पल घेऊया आणि नंतर तुमच्या लक्षात कसं येते तुम्हाला समजेल. तर बघा, आपण उदाहरण घेऊया. ॲक्सेप्ट दॅट थिंग नाऊ. काय सांगितलं मी? ॲक्सेप्ट दॅट थिंग नाऊ. इट इज द एक्झाम्पल ऑफ इम्पेरेटिव्ह. वी शॅल टर्न इन टू द निगेटिव्ह विथ द हेल्प ऑफ द रूल्स विच हॅज बीन स्पोकन बाय मी विदिन अ मिनिट्स. तर लक्षात घ्या, सुरुवातीला आपण ॲज इट इज रूलनुसार जर वाक्य वाचू, ॲक्सेप्ट दॅट थिंग नाऊ. हे वाक्य वाचल्यानंतर सुरुवातीला मी दुसरा जो नियम सांगितला, सुरुवातीला डोंट हा शब्द घ्या, कारण आपण समोरच्याशी बोलतो. ज्यावेळी हिडन असतो समोरचा, ज्यावेळी हिडन असतो त्यावेळी डोंट वापरला जातो, म्हणून त्या ठिकाणी आपण बिगिनिंगला डोंट घेतलं. डोंट घेतल्यानंतर त्या ठिकाणी ॲक्सेप्ट नावाचं जे क्रियापद आलं आहे त्याचं विरुद्ध फॉर्म घ्या. म्हणजे ॲक्सेप्टचं काय होईल? रिजेक्ट. मग काय अर्थ होईल? डोंट रिजेक्ट ॲज इट इज जे आहे ते, डोंट रिजेक्ट दॅट थिंग नाऊ. म्हणजे आपण जो अर्थ बघितला, ॲक्सेप्ट दॅट थिंग नाऊ, आता ती गोष्ट तू स्वीकार. आणि जर का निगेटिव्ह फॉर्म, डोंट रिजेक्ट दॅट थिंग नाऊ, आता ती गोष्ट तू रिजेक्ट नाकारू नको, असं त्याचा अर्थ, म्हणजे स्वीकार. अशा प्रकारचे बरेचसे वाक्य आपण या ठिकाणी घेऊन आपण ते करू शकतो. अजून तुमच्यासाठी मी एक वाक्य घेऊ इच्छितो. कंटिन्यू द वर्क. काम चालू ठेव किंवा ठेवा. समोरच्याशी बोलतो आपण. तुम्हाला माहिती आहे, मी रूल्स सांगितले आहे, अगदी सोपं आणि सहज आहे. बघा, सुरुवातीला काय येईल? डोंट. आता हा शब्द घेतला, त्यानंतर काय येईल? कंटिन्यूचं काय? डिसकंटिन्यू.
डोंट डिसकंटिन्यू द वर्क. पहिला अर्थ झाला कंटिन्यू द वर्क, चालू ठेवा. डोंट डिसकंटिन्यू द वर्क, तुम्ही काम खंड पाळू नका, म्हणजेच तुम्ही ते काम चालू. अशा प्रकारचे बरेचसे वाक्य आपण या ठिकाणी घेऊ शकतो. आणि मला असं वाटते तुम्हाला हा चॅप्टर आवडला असेल, समजला असेल. जर तुम्हाला समजला नसेल तर पुन्हा त्या ठिकाणी तो रिपीट तुम्हाला वारंवार बघा, म्हणजे तुम्हाला हा चॅप्टर तुमच्या लक्षात क्लिअरपणे लक्षात येईल आणि तुम्हाला याचा फायदा होईल. आणि पुन्हा एकदा सांगू इच्छितो, जर तुम्हाला हे चॅप्टर आवडला असेल तर या ठिकाणी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. ओके, थँक्यू, नमस्ते.